शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाई पीक विमा संदर्भातील 30 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचे नुकसान झालेले आहे। तर त्या 30 जिल्ह्यांमध्ये आता पैसे मंजूर करण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार या संदर्भातील महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये राज्याच्या विविध भागामध्ये तब्बल 30 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत 29 जिल्ह्यासाठी इथं 2215 कोटी रुपयाची मदत वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। याच अनुषंगाने या मदतीचं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी वितरण केलं जाणार असा एक प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये विचारला जात होता। याच प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। बघा, काल मंत्रिमंडळाची बैठक इथं पार पडली आणि या बैठकीमध्ये इथं काय निर्णय घेतला हे निर्णय तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा ऐकायचा असणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, या बैठकीमध्ये राज्यपालातील नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे। राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 2215 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे, ज्याच्यामध्ये तब्बल 31,60,000 आसपास शेतकऱ्यांची संख्या असणार आहे। या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे। यामधील जवळपास 1,831 कोटी रुपयाची निधी आतापर्यंत जिल्हा स्तरीयवरती पाठवण्यात आलेली आहे। उर्वरित निधी सुद्धा लवकरच जिल्हा स्तरावरती पाठवण्यात येणार आहे आणि याच्याच माध्यमातून शेतकऱ्यांना येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये ही नुकसान भरपाई वितरित केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा हिंगोली दौऱ्यावरती असताना नरहरी हिरवळ यांच्या माध्यमातून दुसऱ्या पूर्वीचं नुकसान भरपाई वितरित केली जाईल असं सांगण्यात आलेलं होतं। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सुद्धा लवकरच नुकसान भरपाई दिली जाईल असं सांगण्यात आलं होतं। याचंच आता माध्यमातून इथं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हा आढावा घेऊन ही नुकसान भरपाई वितरित करण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले आहे। असल्यामुळे आता हे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही नुकसान भरपाई वितरित केली जाऊ शकतो। आता मित्रांनो, आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांची संख्या आणि आतापर्यंत वितरित करण्यात आलेली रक्कम याचा आढावा घेतला असता हे प्रति शेतकरी जास्तीत जास्त इथं 7,000 रुपयेपर्यंत तुम्हाला नुकसान भरपाईची मदत इथं दिली जाणार आहे। त्याच्यामुळे या नुकसान भरपाईच्या मदतीमध्ये वाढ करावी, नुकसान भरपाईची निश्चित इथं करण्यात आलेली आहे। क्षेत्र वाढ करण्यात यावं असा प्रश्नाचा अनेक प्रश्न इथं विचारला जात आहे। शेतकऱ्यांच्या माध्यमातून हा प्रश्न विचारला जात आहे। याचबरोबर बऱ्याच साऱ्या भागांमध्ये अद्यापही अतिवृष्टी होत आहे, आणखीनही नुकसान होत आहे। तर काही इथं जिल्ह्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे सुद्धा होत आहेत, तर काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे होऊन त्यातही प्रस्ताव इथं शासनाकडे पाठवायची तयारी प्रक्रिया सुरू आहे। जे काही इतर काही प्रस्ताव मंजूर होतील त्याच्या माध्यमातून सुद्धा आणखीन शेतकऱ्यांची मदत ही वितरित केली जाईल। त्याच्या संदर्भातील GR आल्यानंतर आपण याबद्दल सविस्तर माहिती बघूया। बघा, तर तुम्हाला काय करायचं, ज्याच्यामध्ये आणखीन नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर अशा जिल्ह्यांचा समावेश आहे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश देखील आहे। तर असंच काही तुम्हाला अपडेट पाहायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असंच महत्त्वाचं अपडेट तुम्हाला डेली भेटत राहणार। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे। तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।